PDKV आंबा 15 जून रोजी पेरणी झालेली होती। आज तारीख 16 सप्टेंबर आहे। 93-94 दिवस पूर्ण झालेले आहेत। सोयाबीन तयार झालेला आहे पूर्णपणे। यावर्षी भरपूर पाऊस झालेला आहे, त्यामुळे थोडंसं पीक वीक असल्यासारखं वाटत आहे, पण तरीही शेंगीचे लाख बऱ्यापैकी छान आहे। तुम्ही पाहू शकता असं पिकलेलं आहे। सध्या हे अजून 5-1 दिवसात मला वाटतं तयार होऊन जाईल। पाऊस सांगितलेला आहे, आज सकाळी ऊन पडलं आहे, पण संध्याकाळून पाऊस सांगितलेला आहे। मग 20-21 तारखेला पुन्हा पाऊस सांगितलेला आहे, त्याच्यानंतर सोंगून काढून घेऊ। पहिल्यांदा पेरलं होतं, रिझल्ट हे अपेक्षितप्रमाणे आहे। आता उतारा किती येतो त्याच्यावरनं लक्षात येईल। थोडाफार अँथ्रॅकनोज ही बुरशी, पाऊस जास्त असल्यामुळे बुरशी आलेली आहे। तरी देखील आपण प्रायक्सरचा 65 दिवसावर फवारा घेतलेला होता ॲम्प्लिगोसोबत आणि 0050। पहिला फवारा आपला प्रोफेक्ट सुपर, सीवीड एक्स्ट्रॅक्ट, अमिनो ॲसिड, फुल्विक ॲसिड आणि ट्रायकॉन्टनॉल हे घटक घेऊन फवारा घेतलेला होता। त्यानंतर दुसरा फवारा जो आहे तो क्लोरोपायरिफॉस सायपरमेथिनचा प्लस इमामॅक्टेन बेन्झोएट, आणि त्याच्यानंतर त्यामध्ये दुसऱ्या फवाऱ्यामध्ये 1261 आणि सीवीड एक्स्ट्रॅक्ट आणि ट्रायकॉन्टनॉल, अमिनो ॲसिड आणि फुल्विक ॲसिडचा कॉम्बिनेशन असं घेतलेलं होतं। तरी रिझल्ट चांगला आहे। पाणी जास्त असूनही फार काही बुरशीजन्य रोग याच्यावर आलेले नाहीत। फांद्या पण बऱ्यापैकी केलेले आहेत। शेंग्याचा लागही ॲव्हरेजपेक्षा थोडा शिल्लक आहे, अजून चांगला येऊ शकला असता, पण वातावरण प्रतिकूल असल्यामुळे पेरल्यापासून एवढा काही रिझल्ट खराब नाही। आता उत्पादन किती येतं शेवटी ते बघू।